हेलो हेलो। दुनिया में है मजदूर के मेहनत के नज़ारे, दुनिया में है मजदूर के मेहनत के नज़ारे। मंदिर का कलश हो कि मस्जिद की मीनारे, इतरा रहा है जो ताज जमुना के किनारे, जिंदा है वो मजदूर के मेहनत के सहारे। आणि म्हणूनच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी म्हटले होते की ही जी पृथ्वी आहे ही शेषनागाच्या फणावर नाही, तर जे कष्टकरी आहे, जे शेतकरी आहे, जे कामगार आहे, जे मजदूर आहे, यांच्या दोन्ही भुजावर ती तरलेली है। ना कछुए के पीठ पर ना शेषनाग के फन पर ये पृथ्वी टिकी है तो केवल मेहनत कश के दोनों भुजाओं पर। आणि हाच मेहनतकश म्हणजे कष्टकरी आणि जे परजीवी आहे, जे बांडगुळ आहे, अशा दलाल व्यवस्थेच्या विरोधात जो संघर्ष आहे हा सर्वात पहिला सामाजिक संघर्ष क्रांतिबा ज्योतिराव तात्यासाहेब फुले यांनी पुढे आणला आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत। आणि या फुले आंबेडकरी महोत्सवासाठी जमलेल्या तमाम जे इथले नागरिक आहेत, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भाऊ वाघमारे आणि आदरणीय विचार मंच, तसेच उपस्थित सर्व बंधूंनो, सर्वप्रथम या जगातला वैभवशाली असलेली जी सिंधू संस्कृती होती आणि तिचं जे उत्खनन आहे ते व्हायचं होतं, तरी सुद्धा ते उत्खनन व्हायच्या 75 वर्ष पहिले दादासाहेब फुलेंनी त्या सिंधू संस्कृतीचा जो संघर्ष होता तो पुढे आणला। आमच्या लबानीमध्ये जी लोकसंस्कृती आहे, जे लोकगीत आहे, त्याच्यामध्ये एक लोकगीत आहे की सिंधू नदी रे राणे सप्त सिंधू रे पाळे, आर्य दामडी व दामण लगा गे रे मार सेना नायक। म्हणजे वर्ण जात रहित असलेल्या, स्त्री दास्य रहित, स्त्री पुरुष समानता असलेल्या असे सिंधू संस्कृतीचे जे जनक होते, जे वारसदार होते, ते गुण्या गोविंदाने या सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये राहत होते। पण इराणवरनं हे जे इराणी हे आर्य भट आले, त्यांनी आमचे बाण फोडले आणि आमच्या नायकाला त्यांनी मारले आणि हे अग्नी धागण्याने मस्तवाल झालेले असल्यामुळे यांनी आम्हाला तहस नस केले आणि तेव्हापासून आदिवासींचं इथलं जे आहे हे विस्थापन चालू आहे। तर ह्या तमाम जे श्रमिक कारागीर होते, कारण तेव्हा शेतीचा शोध लागला होता, या सिंधू संस्कृतीने तुम्ही पाहाल तर तिथे धान्याचे कोठारे सुद्धा होते, तिथे तलाव सुद्धा होते, तिथे सॅनिटरी व्यवस्था होती सर्व। तर ते ही जी संस्कृती होती याचे जे जनक होते हे आदिवासी, इथला कुणबी, माळी आणि 18 बलुतेदार 12 बलुतेदार जे आहेत, या ज्या श्रमिक जाती आहेत, कारागीर जाती आहेत, हेच त्यांचे जे आहे निर्माते होते। त्या तमाम कारागिरांना सर्वप्रथम मी वंदन करतो। नंतरच्या काळामध्ये प्रत्यक्ष विज्ञान जे आहे, प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती म्हणजे विज्ञान हो असे ऐलान करणारे लोकायतकार चार्वाक, नंतर ज्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय तरच भिकवे तरच चारिकम हा मोलाचा संदेश दिला आणि पहिला सांस्कृतिक संघर्ष त्यांनी या मनवादी व्यवस्थेच्या विरोधात उभारला असे तथागत भगवान बुद्ध। नंतरच्या काळामध्ये ऐसा चाहू राज में जहाँ मिले सबों का अन्न, छोटो बड़ो सब सम बसे रैदास रहे प्रसन्न। तर असं वैज्ञानिक समाजवादाची मांडणी कराने संत रविदास जी, और तू कहता कागज लेखी मैं कहता अखियन देखी, और जो तू बामन बामनी जाया तो अंदर से अनबाट क्यों नहीं खाया, और जो तुरक तुरकी जाया तो अंदर से खतना क्यों नहीं कराया, असा खडा सवाल विचारणारे व्यवस्थेला आमचे विद्रोही संत कबीर। नंतरच्या काळामध्ये आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले। मी तर त्यांना स्वराज्य संस्थापिका म्हणेन आणि एक नव्हे तर 2 छत्रपती त्यांनी आम्हाला दिले। अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, तसेच रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि
लखोजी राजे, मी म्हणेल की सेक्युलरिझम ची जी मुहूर्तमेढ आहे, ती मुहूर्तमेढ ह्या आपल्या बुलढाणा नगरीत म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पडलेली आहे. सिंदखेड राजाला लखोजी राजे यांनी सर्वप्रथम त्यांच्या सैन्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व 12 बलुतेदार असे मावळे त्यांच्या सैन्यामध्ये होते. तसे लखोजी राजे आणि आता आपण आज ज्यांच्या जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत, ज्यांनी सर्वप्रथम मुलींसाठी शाळा त्यांनी सर्वप्रथम काढल्या. 1 जानेवारी 1948ला भिडेवाड्यामध्ये त्यांनी शाळा काढली आणि त्यांना समर्थ अशी साथ दी आहे या देणाऱ्या सावित्रीमाई, तसेच मुन्शी गफूर बेग, तसेच फातिमाबी, या उस्ताद लहुजी साळवे आणि त्यांच्या पट्टशिष्या ज्या होत्या त्यांनी मांग महाराजांचा जो निबंध आहे तो लिहिला. त्या आमच्या मुक्ता साळवे, आमच्या बुलढाण्याच्या स्त्रीमुक्त्याच्या पहिल्या उद्गाता मी म्हणेल की स्त्रीमुक्तीची चळवळ कोणत्या बाहेर युरोपियन महिला त्यांनी नाही, तर आमच्या ताराबाई शिंदे यांनी चालवली. आणि सर्वप्रथम स्त्रीमुक्तीचा उद्गार जो आहे हा करणाऱ्या ताराबाई शिंदे. तसेच महात्मा फुलेंचे जे चरित्रकार आहे पण सत्यशोधक पंढरीनाथ पाटील, तसेच पंढरीनाथ पाटलाला समर्थ अशी साथ देणारे सत्यशोधक आनंद स्वामी, ज्यांची लाल डगल्यावाली संघटना होती आणि त्यांच्याबद्दल तर एवढे मिथक होते म्हणजे एवढं त्याच्याबद्दल आख्यायिका होत्या की ते सकाळी जे आहे जांभोऱ्याला दिसायचे सिंदखेड राजाला, तर संध्याकाळी ते जळगाव जामोदच्या पहाड्यामध्ये दिसायचे. म्हणजे 200 किलोमीटर ते एका दिवसात त्यावेळेस साधनं नसताना त्या 19च्या शतकात ते जात होते. तर याच्यावरून आपण समजू शकतो की त्यांची ताकद किती होती. आणि त्यावेळेस त्यांनी जी किसान सभा होती, किसान सभा सर्वानंद सरस्वती हे यूपीचे आजची जी किसान सभा आहे, CPI CPMने जी चालवलेली किसान सभा, याचे जे संस्थापक होते त्यांना सुद्धा ते जे आहे फंडिंग करायचे. ते क्रांतिकारी असल्यामुळे त्यांना बुलढाण्याहून ते फंडिंग करायचे. तसेच तदनंतरच्या काळामध्ये पाटोड्याला जी वीर मोकळी झाली होती, तिथे जो वाद होता तो वाद शमवून तिथे बाबासाहेब आंबेडकर आले होते. पहिल्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर त्या पाटोड्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना बाहेर जावं लागल्यामुळे त्याचे अध्यक्षपद नंतर आनंद स्वामींनी स्वीकारले होते आणि पूर्ण केले होते. तर असे सत्य झंझावात असलेले असे सत्यशोधक आमचे आनंद स्वामीजी. तसेच पुढच्या काळामध्ये जसं तथागताचा आनंद हा पट्टशिष्य होता, त्याप्रमाणेच महात्मा फुलेंचा कोणी जर पट्टशिष्य असेल तर ते आमचे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी तमाम बहुजनांना सर्वात पहिले आरक्षण दिले आणि मी आरक्षण दिले म्हणजे त्यांनी एक संधी उपलब्ध करून दिली. अन्यथा ही जी व्यवस्था होती या व्यवस्थेने आम्हाला काय असेल धर्मशास्त्र बंदी होती, आम्हाला लिहिणं वाचण्याची शिक्षण बंदी होती, शस्त्रबंदी होती, संपत्ती बंदी होती. या तमाम बंदी ज्या आहे त्या सर्वप्रथम शाहू महाराजांनी त्यांच्या छोट्याशा राज्यात करवीर राज्यामध्ये त्यांनी पूर्णपणे नष्ट केल्या. आणि त्यांचं देवस्थाने जे असतील या देवस्थानावर सुद्धा त्यांनी कब्जा मिळवला आणि त्यातील जो फंडिंग आहे हे पूर्ण शिक्षणासाठी त्यांनी वापरले. तर असे राजर्षी शाहू महाराज. आणि 14 एप्रिलला आपण धूमधाममध्ये ज्यांची जयंती साजरी करणार आहोत आणि जो फुले आंबेडकर उत्सवाला आपण सुरुवात केलेली आहे, तर असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी म्हणेल की संपूर्ण जगामध्ये संपूर्ण या विश्वामध्ये संविधानवाद व राज्य कल्याणकारी तंत्रविज्ञानाला येथील वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामील करताना त्यांनी इथल्या जी विषमतावादी साम्राज्यवादी आणि सर्वात शक्तिशाली तो धार्मिक ढाचा होता चातुर्यवर्णवादी, याच्यावर थेट आक्रमण त्यांनी केले. आणि येथील जी व्यवस्था आहे ही मनुवादी व्यवस्थाचं संचालन करणारे आणि संचालित असलेले लोक यांच्या मानसिकतेचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला एखाद्या सायकॅट्रिस्ट प्रमाणे. आणि त्या अभ्यास करून इथले दलित, पीडित, वंचित, बहुमुखी, विभाजित आणि अतिशय दुःखी असा जो समाज होता त्याच्यामध्ये त्यांनी एक आशाच्या किरणेच्या स्वरूपात त्यांनी राज्य समाजवादाची पेरणी आपल्या संविधानामध्ये करून त्यांनी एक आशाची किरण त्यांच्यामध्ये निर्माण केली. आणि हे असे करणारे ते एकमेव अद्वितीय पूर्ण विश्वामध्ये ते केवळ बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ज्यांना मानव म्हणून मान्यता नव्हती, आम्ही वेठबिगार म्हणून मानत होतो, पेशव्यांमध्ये तर आमच्या तोंडामध्ये गाडगं होतं आणि पाठीमागे झाडू लागलेला होता, तर
ते पूर्ण मानवांना त्यांनी मानवाधिकार देऊन तमाम आदिवासी असो, दलित असो, SC ST विजयंती ओबीसी तमाम लोकांना त्यांनी मानव म्हणून मान्यता दिली आणि मानव म्हणून मान्यता दिल्यामुळे त्यांना मानवाधिकार भेटले असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपल्या मी म्हणेल की जे चालते बोलते विद्यापीठ होते असे संत गाडगे बाबा आताच माझा उल्लेख यांनी प्राध्यापक म्हणून केला तर मी सांगेल की मी प्राध्यापक नाही आहे पण गाडगे बाबाच्या युनिव्हर्सिटीमधला मी प्राध्यापक आहे हे मी सांगू इच्छितो कारण आमचे मित्र चित्रांगणजी खंडारे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत प्राध्यापक लावलं तर ठीक आहे. तर आज आपण इथे जे जमलो आहोत ते फुले आंबेडकरी महोत्सव आजपासून ही पहिलीच वेळ आहे का आपली रोह्यामध्ये हा पहिलाच कार्यक्रम असून सुद्धा एवढ्या उत्स्फूर्तपणे आपण इथे हजर राहिलात. आज हा जो उत्सव आहे कारण आंबेडकर युगाची फुले आंबेडकर युगाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे ठिकठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आता आमचे मित्र महेंद्र सावंत आम्ही नेहमी सोबत असतो ते सुद्धा मला वाटतं भोकरला कार्यक्रमाला गेलेले आहे. तर याप्रमाणे प्रत्येक जण आणि लग्नाचे सीझन चालू असल्यामुळे सुद्धा आज भरपूर लोक बाहेर असतील पण तरी सुद्धा हा जो पहिला आपला प्रयत्न आहे हा खरोखर स्तुत्याचा आहे. आणि महात्मा फुलेच्या जीवनाच्या संदर्भात आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम मी म्हणेल की त्यांचा जो जन्म आहे साताऱ्याला झाला होता पण नंतर ते गंजपेठेमध्ये पुण्यामध्ये त्यांचे पूर्ण जे आहे बालपण तिथे गेले आणि या गंजपेठेमध्ये मुस्लिम सुद्धा भरपूर प्रमाणात राहत होते. आणि आपण पाहिलंच असेल की त्यांनी जे शाळेमध्ये गेलं तर शाळेमध्ये गेल्यावर जे मनुवादी लोक होते त्यांच्या हे लक्षात आलं कारण शिक्षण बंदी होती तेव्हा पेशवाई तसं पाहिलं तर 1818ला संपलेली होती. त्याचाही उल्लेख मी करू इच्छितो की त्या अनामवीरांना सुद्धा मी माझं सॅल्यूट करू इच्छितो सलाम करू इच्छितो की 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावमध्ये जी 3000 वर्षाची गुलामी होती ही केवळ 24 घंट्यामध्ये त्यांनी संपुष्टात आणून एक नवी क्रांती केली और इथली जी विषमतावादी व्यवस्था ती तिला त्यांनी गाळलं. आणि म्हणून अशा अनामवीरांना सुद्धा मी मला सलाम करतो. आणि हे पेशवाई नष्ट झाल्यामुळेच महात्मा फुलेंना त्यांचं कार्य पुढे वाढवता पण आलं आणि त्यांना समर्थाची साथ जी आहे हे मुन्शी कपूर बेग यांनी दिली. कारण हे मनुवादी काय म्हणत होते की हा मुलगा फार चंट आहे हुशार आहे हा जर शिकला तर हा सर्वांना ज्ञानी बनवेल आणि आमच्या विरोधात हे पण क्रांती करतील. गरीब के बच्चे है ये खूप लहान लहान मुलं आहेत गरीब के बच्चे है ये बड़े जाहिल बनेंगे ये थोड़े पढ़ लिख गए तो आपकी मुश्किल बनेंगे ये इन्हें हमेशा जात और मजहब के नाम पर बांट कर रखना ये इकट्ठे हुए तो आपके कातिल बनेंगे ये. तर ही व्यवस्था जर यांना शिक्षण भेटलं तर हे नष्ट करतील. तर आज रमजान सुद्धा आहे अजान सुद्धा मला ऐकू येते तर हे रमजान जे आहे हे पण भाईचाराचाच एक संदेश देणारा हा सण आहे.